इमॅजिन करा काही काळात हा एआय जो माणसाच्या 8-9, 7-8-9 या वयोगटाच्या आसपास आहे, हा टीनेजमध्ये गेल्यावर काय होईल? तो अडल्टहूडला पोहोचल्यावर काय होईल? हे असं इतकं व्होलटाईल जग आपल्या पुढ्यात मांडलेलं आहे. आता व्होलॅटिलिटी आली, की एकतर अनसिक्युरिटी आहे प्रत्येक गोष्टीमधली आणि त्याच्यामुळे झालेले त्रास, त्याच्यामुळे होणारी कलह, त्याच्यातनं होणारा चिड संताप ह्या सगळ्याच गोष्टी एका बाजूला. ड्रायव्हरलेस कार आपल्याकडे आपण ऐकतोय. आता एक इमॅजिन करा, की समजा या ड्रायव्हरलेस गाड्या आल्या रस्त्यावर. तर ह्याने एखाद्याला उडवलं रस्त्यावर. तुम्ही कोणाला पकडणार? गाडीत बसलेल्या पॅसेंजरला पकडणार तो म्हणणार, की "मी थोडीच गाडी चालवतोय." मालकाला पकडणार तर तुम्ही म्हणणार, की "मी थोडीच गाडी बनवली." तुम्ही त्या कंपनीच्या ओनरला पकडणार तो म्हणणार, की "अरे मी लाखभर गाड्या बनवल्यात. प्रत्येकाची जबाबदारी थोडीच माझी." नमस्कार, हॅलो आणि वेलकम अनुभवांगाच्या ह्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण डॉक्टर अमेय पांगरकर यांना बोलवलं होतं. एआय जो सध्याचा खूप हॉट टॉपिक आहे, त्यावर आज आपण चर्चा केली होती. असेच एपिसोड्स आपल्याला पुढच्या सीझनमध्ये सुद्धा बघता येणार आहेत. त्यासाठी आम्ही एक नवीन व्हिडिओ लगेच अपलोड करू. सो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा. तुमचे पण काही सजेशन्स असतील पुढच्या सीझनसाठी तर ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक यू. सर पुन्हा एकदा धन्यवाद. हं, आजचा जो आपला विषय एआय, मला हं. वाटतं बऱ्याच लोकांना माहिती असेल एआय म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर मला असं वाटतं की आपण डायरेक्ट विषयाला हात घालूयात, हो. की जे एआय आलेलं आहे आत्ता आणि जे आता हळू प्रकल्प म्हणजे एक डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये चालू आहे आणि बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये ते आता वापरायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. तर हे कुठल्या इंडस्ट्रीसाठी उपयुक्त आहे आणि ते कुठे-कुठे अप्लाय आपण करू शकतो? आपण थोडंसं मी फक्त त्याच्या थिअरीमध्ये पहिल्यांदा जातो, म्हणजे मला ॲप्लिकेशन्स जेव्हा सांगीन तेव्हा त्याचा फायदा होईल. 3 प्रकारात आत्ता सध्या एआय आपण वापरतो. एक म्हणजे आपण सोशल मीडिया असू देत किंवा ई-कॉमर्स असू देत, जिथे आपल्याला रिकमेंडेशन्स येतात. आपल्या आवडीनुसार, आपल्या मागच्या वेळी आपण काय केलं होतं, तर यानुसार आपल्याला काही ना काहीतरी रिकमेंडेशन्स येतात आणि आपल्याला फार भारी वाटतं, की अरे माझा म्हणजे अगदी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मी शर्ट म्हटलं, तर मग माझ्या रंगसंगतीला कुठला चांगला वाटेल असा शर्ट साइजचा, मला परवडेल असा, माझ्या आवडत्या ब्रँडचा मला दिसतो आणि हे करतो. तर हे झालं रिकमेंडेशन्स. YouTubeवरती आवडती गाणी लागणं, हे सगळं असतं. दुसरं आहे ज्याला आपण जनरेटिव्ह एआय म्हणता येईल. मग ChatGPT सारखे असंख्य टूल्स जे झालेत, ते म्हणजे ज्याला मी अलादीनच्या चिरागसारखं म्हणतो, की तुम्ही काहीतरी एखादी कमांड दिल्यावर तुमच्या इच्छेनुरूप हे जनरेटिव्ह एआय काही ना काहीतरी तुम्हाला बनवून देतं. आणि तिसरं ज्याला आपण प्रेडिक्टिव्ह एआय म्हणू, म्हणजे Google मॅपसारखी गोष्ट, की तुम्ही अमुक एका ठिकाणाहून अमुक एका ठिकाणी जायला तो तुम्हाला रस्ता फक्त सांगत नाही, तर तो तुम्हाला प्रिडिक्ट पण करतो, की किती वेळ लागेल. हां, सो असे हे 3 प्रकारचे एआयची वेगवेगळी रूपं आपल्याला आत्ता सध्या आजच्या घडीला दिसतात. अजून किती बदलतील, काय बदलतील हा फार नंतरचा मुद्दा. मग प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ह्याचं वेगवेगळं आपल्याला यूज केस सापडते. काही ठिकाणी प्रिडिक्टिव्ह एआय खूप जास्त प्रमाणात वापरला जातोय. काही ठिकाणी जनरेटिव्ह एआय तर हा सर्रास प्रत्येक इंडस्ट्रीला त्याची ॲप्लिकेशन्स आहेत. वेगवेगळी एआय टूल्स आता आहेत. जवळपास 1-1.5 कोटीच्या आसपास एआय टूल्स आता आहेत. म्हणजे आज सकाळी मी पुण्याहून निघालो तेव्हा होती. इथपर्यंत तोपर्यंत एक 400-500 वाढली असतील. सो ह्या गतीनं ही टूल्स आहेत, की जी म्हणजे फक्त प्रेझेंटेशन बनवायचे एक जवळपास एक 60,000-70,000 टूल्स आहेत. अजून प्रत्येक सेगमेंटमधली मग सेल्स फोरकास्ट करा पासून तुमचा मोबाईल ॲप बनवा, ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. मग ह्याच्यासाठीचे इंडस्ट्रीजमध्ये मग प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे किंवा डेटा एनालिसिस आहे, डॅशबोर्ड आहे. यासाठी मग त्या टूल्सचा वापर करा. आणि पहिलं जे आहे रिकमेंडेशन्स ते म्हणजे जास्त करून मार्केटिंग, ई-कॉमर्स आणि या प्लॅटफॉर्म्स वरती त्याचा जास्त वापर होतो. आता उलटा प्रश्न आहे, की एखादी इंडस्ट्री मला सुचतच नाहीये, की जिथे एआय वापरू शकत नाही किंवा जिथे एआयचा काहीही वापर नाही. असं फार क्वचित दिसेल आणि आत्ता या क्षणी तर मला एकही तशी सुचत नाहीये, की जिथे काहीच एआय वापरता येत नाही. किती प्रमाणात वापरता येईल हा प्रत्येक व्यवसाय गणिक आणि इंडस्ट्री गणिक गोष्टी वेगवेगळ्या असतील आणि तिथे गंमत कशी आहे, की एआय
जेव्हा मी म्हणतो एआय वापर आपण करतो, तेव्हा प्रत्येकाला काही एआय प्रोग्रामिंग करायची गरज नाहीये. एआयचे आता एवढे टूल्स आहेत, एआयचे एवढे प्लॅटफॉर्म्स झालेत, तर माझ्यासाठी कुठलं प्लॅटफॉर्म, कुठलं टूल जास्त समर्पक आहे, हे समजून मी जर माझ्या व्यवसायासाठी ते वापरायला लागलो, माझ्या स्वतःच्या बिझनेससाठी, मग चक्क माझ्या अभ्यासासाठी असेल, वापरायला लागलो, तर मी इफेक्टिव्ह एआय युजर आहे असं म्हणायलाही हरकत नाही. सो म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये हे कळत राहणं, की माझी गरज काय आहे? माझी नीड काय आहे? आणि त्याच्यासाठी रादर दॅन रिइन्व्हेंटिंग द एंटायर व्हील सगळी गोष्ट स्वतःसाठी करण्यापेक्षा आहेत त्या एआय टूल्सचा वापर करून आपण 4 गोष्टी करू शकतो. प्रेडिक्शन्सच्या बाबतीत असेल, तर माझ्याकडे काय पद्धतीचा डेटा आहे? माझ्याकडे काय पद्धतीचा प्रोजेक्शन्स मला लागतात? खरंच मला प्रेडिक्शन्सची गरज आहे का? यावरून त्या मॉडेल्सला शिकवणं, मग मशीन लर्निंग आहे, डीप लर्निंग आहे, याचा वापर करून पुढे काय होईल याचा एक भाकीत करणं किंवा अंदाज बांधणं. अशा या पद्धतीने आपण सध्या म्हणजे आत्ता 2024-25 च्या आसपास आपण आत्ता एआयला बघतोय. आता जसं आत्ता तुम्ही सांगितलं, की तुम्ही एक साधारण एक ड्युरेशन एक सॅम्पल म्हणूयात आपण, की तुम्ही सांगितलं, की पुण्यातून नाशिकला येईपर्यंत याच्यात 300-400 टूल्स आले असतील. हो, हो. आता आपण थोडं त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघू, म्हणजे एक दुसरी बाजू बघू, की जे लोकं हे टूल्स बनवतायत, त्यांचं बॅकग्राऊंड टेक्निकल हो, बॅकग्राऊंड आहे हो. ऑब्व्हियसली. आणि टेक्नॉलॉजीमध्ये इव्हन डिजिटल मार्केटिंगमध्ये सुद्धा आपण बघतो, की डेटा इज हं. काइंड ऑफ ऑइल. हो, हो. हा जो डेटा आहे, जो आपला पर्सनल असू शकतो किंवा जे व्ह्यूअर्स आहेत त्यांचा पण पर्सनल डेटा असू शकतो. हा या लोकांच्या हातात देणं, हं. ऑलरेडी दिलेलाच आहे आपण, हो. पण तो हा या लोकांच्या हातात देणं, प्लस हे एआय टूल्स आणि ॲडव्हान्स आता सगळं झालेलं आहे. तर हे कितपत सेफ वाटतं तुम्हाला, की किंवा आपण ह्याच्यात आणखीन एक ॲड करतो, की याचं लिमिटेशन कुठं असलं पाहिजे, की हे जे जायंट्स आहेत त्यांच्याकडे एनॉर्मस पैसा आहे, ताकद आहे, त्यांच्याकडे डेव्हलपर्स आहेत. तर मग हा डेटा त्यांच्याकडे कितपत सेफ राहील हा एक प्रश्न आहे. आणि त्यांना त्याचं ॲक्सेस लिमिटेड लिमिट. ठेवायचा का नाही हा पण एक त्याच्यातला प्रश्न आहे. यातला लिमिटेशन्सबद्दल एक थोड्या वेळात मी बोलतोच. डेटा असायला हवा का? तो सेफ आहे का? तर अर्थात नाही. म्हणजे मी ॲज अ वापरकर्ता म्हणून तो माझ्या दृष्टीने सेफ नक्कीच नाही. आणि पुन्हा त्याच्यामागे मी म्हणीन की तो सेफ नाही, याचं कारण की ते त्याचं काय करतील माझ्या हातात नाही. पण त्याच्याही पलीकडे जाऊन खूप मोठा प्रश्न असा येतो, की हा त्यांना डेटा मिळाला कसा? तर अर्थातच तो सगळा डेटा मीच त्यांना दिलाय. मग मी मगाशी बऱ्याचदा हे एक उदाहरण देतो, की एखाद्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन जर तुम्हाला एक पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल किंवा व्हिडिओ बघायचा असेल आणि ती वेबसाईट तुम्हाला म्हणाली, की ₹1 द्या. आपल्यापैकी हे व्हिडिओ बघणाऱ्यातले किंवा आपल्या ओळखीतले एक 97, 98, 99% लोकं ते करणार नाहीत. पण तोच व्हिडिओ बघायला किंवा तीच पी-डी-एफ डाउनलोड करायला तर त्या वेबसाईटनी तुम्हाला विचारलं, की तुमचं नाव, फोन नंबर, ईमेल आयडी द्या. तर हेच 97, 98, 99% लोकं देतीलही. म्हणजे मी माझ्या मनात माझं नाव, फोन नंबर, ईमेल आयडी या 3 गोष्टी ज्या माझ्यासाठी प्रायव्हेट आहेत, पर्सनल आहेत, यांची किंमत ₹1 पेक्षाही कमी करतोय याची जाणीवच आपल्याला नाहीये. अजून एक दुसरं उदाहरण देतो, की जेव्हा कुठलंही आपण एखादं मोबाईल ॲप डाउनलोड करतो. मग अगदी साधं आपण आता म्हणजे WhatsAppसारखं उदाहरण घेऊयात, की जे बऱ्याचपैकी आपल्या लोकांकडे असेल. तेव्हा ते तुम्हाला विचारतं, की मी तुमचा फोटोजचा ॲक्सेस घेऊ का? कॉन्टॅक्ट नंबर्सचा ॲक्सेस घेऊ का? अजून 10 गोष्टींचा ॲक्सेस घेऊ का? लोकेशनचा वगैरे, वगैरे, वगैरे. आपण न वाचता सगळ्याला परमिशन देऊन टाकतो. आता WhatsAppवरती मी जर माझ्या फोटोजचा फोल्डरचा ॲक्सेस जर या प्लॅटफॉर्मला दिला नाही, तर मला काय WhatsApp वापरता येत नाही का? येऊ शकतं. मला फोटो शेअर करता येणार नाहीत का? येतील ना. थोडा कष्ट जास्त पडेल, पण ते नाही करायचे. आणि त्यासाठी मी माझ्या फोनमध्ये असतील त्या सगळ्या फोटोजचा ॲक्सेस त्या प्लॅटफॉर्मला द्यायलाही तयार आहे. परत मी त्या 1-2 सेकंदांच्या कष्टासाठी जे माझे पर्सनल, प्रायव्हेट असे जे फोटोज आहेत, या फोटोजचा ॲक्सेस द्यायला काहीच हरकत नाही. मी तयारी दाखवतोय. तिसरा, कुठल्याही सोशल मीडिया ॲपवरती तुम्ही एखादा फोटो अपलोड केला, की तो त्यांच्या यूजसाठीचा आहे. हे मी न वाचता त्यांना परमिशन दिलेली आहे. मग या प्लॅटफॉर्मवर एखादा फोटो टाकताना तो खरंच टाकण्याजोगा आहे का? हा विचार आपण करत नाही. मग आणि पुन्हा म्हणजे माझं अजिबात त्याच्यामध्ये असं म्हणणं नाही, की फक्त तरुणच याच्यासाठी दोषी आहेत. कदाचित सर्व वयोगटातल्या लोकांना
मुळात ह्या गोष्टींची जाणीव आहे का नाही हा माझा प्रश्न आहे. मग काय म्हणजे आपल्या मुलाला 10वी-12वीत मिळालेल्या मार्क लिस्टचे फोटोज टाकणं असू देत किंवा लहान बाळाचा अंघोळ करतानाचा फोटो टाकणं असू देत. तुमच्या त्या मागच्या भावना काही का असेनात. पण तुम्ही जेव्हा त्या गोष्टी सोशल मीडियावर टाकताय, त्या त्यांच्या वापरासाठीच्या आहेत, ही परमिशन मी त्यांना ऑलरेडी देतोय. त्या पब्लिक डोमेनमध्ये जातायत. बरं, मी अमुक एका सोशल मीडियावर टाकलं, तर दुसरं एक सोशल मीडिया पण त्याचा ॲक्सेस आजकाल घेऊ शकतं आणि वापरू शकतं. सो हा सगळा डेटा आता आपण दिल्या कारणांनी ते फक्त त्याचा वापर करतात. अजून एक दुसरी ह्याची बाजू आपण बघूयात. दिवसाकाठी आपण साधारण 1 जीबी इंटरनेट वापरतो. भारतामध्ये मोबाईल फोनची संख्या दणदणीत आहे. साधारण एक 7, 7.5, 8 तास आपण रोज मोबाईलवर असतो. हे सगळा विचार जर केला, तर एक तार्किक मुद्दा फक्त लॉजिकल एक पॉइंट आहे, की मी जर समजा 1 जीबी इंटरनेट रोज वापरत असीन, तर मी माझ्याबद्दलची किती माहिती या प्लॅटफॉर्मला देतोय? बरं एकदा नाही, रोज देतोय. आता तुमच्या प्रत्येकाच्या ओळखीत अशी एक तरी व्यक्ती असेल, की ज्या व्यक्तीला तुम्ही एक 4-5 महिने रोज 3-4 तास त्या व्यक्तीबरोबर तुम्ही घालवता. आणि मग काही दिवसांनी तुम्हाला चटकन असं जाणवेल, की त्या व्यक्ती जेव्हा एखादी गोष्ट म्हणते, तेव्हा तिला काय म्हणायचंय, हे चटकन आपल्याला कळतं. इथे तर मी कित्येक वर्षोनवर्ष रोज 7.5-8 तास मोबाईलबरोबर इंटिमेट कन्व्हर्सेशन्स करतोय. माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी तिथे बोलतोय. आता जर त्या प्लॅटफॉर्मला त्या डेटाचा आकलन करून माझ्या आवडी कळाल्या. माझे हावभाव कळाले. माझ्या भावभावना कळाल्या. तर त्याच्यात जादू असं काहीच नाही. पण हे सगळं खाद्य ह्या प्लॅटफॉर्मला दिलं कोणी? मीच दिलं. त्यामुळे जेव्हा आपण यांनी ते सेफ आहे का नाही हे म्हणताना या सगळ्या कंपन्यांकडे जेव्हा बोट दाखवतो, तेव्हा 3 बोटं आपल्याकडे आहेत. हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवूयात. आता ह्या सगळ्यातली फक्त थिअरी थोडीशी अजून परत सांगतो. एआय हे डायजेस्टिव्ह आणि इटरेटिव्ह टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे पचनसंस्थेसारखी काम करणारी आहे. तुम्ही जे खाद्य द्याल, त्याला खाद्य चांगलं का वाईट कळत नाही. तुम्ही जो डेटा प्रोव्हाईड कराल, तो डेटा तो प्रोसेस करेल. आता मी रोज माझ्याबद्दलच डेटा जर टाकत असीन, त्याला देत असीन, तर अर्थात तो तेच खाद्य हे करणार आहे. तुम्ही रोज एक 100 कविता त्याला वाचून त्याच्यात फीड करा. तो वेगळ्या पद्धतीने आउटपुट देईल. तुम्ही अजून 10 गोष्टी चांगल्या वाचा आणि त्याला त्या फीड करा. तो अजून चांगलं काहीतरी आउटपुट देईल. पण मी जसा जडणघडणीत माझा रोजचा आहे, मी फक्त रोज Instaवरती रील्स बघत असीन आणि तेही जर एका विशिष्ट पद्धतीचे असतील, तर त्याच्यासाठी माझी आवड-निवड ही तेवढीच सीमित आहे. त्याला त्याच्या पलीकडचा आम्हाला माहीतच नाहीये, कारण मी ते करत नाहीये. मी जर त्या गोष्टी करायला लागलो, तर त्याला आवडेल. मी रोज आज स्वतःला एक्सप्लोर करतोय का? मी रोज स्वतः उठून स्वतःसाठी काही करतोय का? ते त्या प्लॅटफॉर्मवरही कळेल. सो डायजेस्टिव्ह मुद्दा, पचनसंस्थेसारखा मुद्दा हे पहिला. दुसरा शब्द मी वापरला इटरेटिव्ह. इटरेटिव्ह म्हणजे काय? आज जे मला मिळालं, त्यावर प्रोसेस करा. उद्या परत त्या खाद्यावर प्रोसेस करा. परत नवीन मिळालेला. फेस रिकॉग्निशन आपण एक्झाम्पल घेऊयात. आता बऱ्याचदा आपला चेहरा किती वेगवेगळ्या पद्धतीने असतो. कधी आपण एका पद्धतीचा चष्मा वापरतो, कधी वेगळा असतो, कधी लेन्सेस वापरतो. मुलांच्या केसमध्ये दाढी असते, नसते. आपण गॉगल वापरू कधीतरी, कधीतरी अंधारात आपला खूप वेगळा चेहरा दिसेल. पण या प्रत्येक वेळी त्या मोबाईलला आपण म्हणजे ही तीच व्यक्ती आहे, हे तो ओळखतो की नाही? मग त्याच्यासाठी काय त्यांनी एकदाच तुम्हाला सगळं सांगितलं असतं का? किंवा नाही दरवेळी तुम्ही कसे-कसे असाल प्रत्येकाचे फोटोज मला सुरुवातीलाच द्या. असं नाही होत. मग तो दरवेळी तुम्ही ते वापरत असताना तो इटरेशन्समधनं जातो. दरवेळी तो नवीन-नवीन गोष्ट शिकत जातो. ओके, ही व्यक्ती अशीही दिसते, ही व्यक्ती अशीही दिसते आणि मग ते बिल्ड होत जातं. तसंच परत एआयचं आहे आणि ते थोड्याफार प्रमाणात घातक आहे. कसं? की चांगली बाजू ही आहे, की तुम्हाला एकदम शिकवायचं नाहीये. पण वाईट गोष्ट अशी आहे, की तुम्हीही नकळत अशा बऱ्याच गोष्टी त्याला शिकवताय. ज्या कदाचित तुमच्यासाठी खूप सबकॉन्शियस लेव्हलला घडत असतील. आणि त्यामुळे ते तुमचं काय पिक करेल आणि ते काय पिक करून त्याचा काय अर्थ किंवा अनर्थ लावेल, हे तुमच्या हातात नाही. म्हणजे आता गंमत परत एक छोटंसं उदाहरण देऊया. आता मला स्वतःला गुलजारजी आवडतात. त्यांच्या कविता, शेर, गझल त्यांच्या मला आवडतात. आणि मी समजा एखादा दिवस खूप त्या पद्धतीचा गझल ऐकत असेल. मी एखाद्या दिवशी अतिशय
म्हणजे सबकॉन्शियसली अमुक एका रंगाचे कपडे घातलेले असतील. आता ह्या 2 गोष्टींवरनं मी अमुक पॉलिटिकल लिनिएजचा माणूस आहे. हे ते टूल किंवा हे ते प्लॅटफॉर्म एक्स्ट्रापोलेट करून लावेलही. कदाचित त्याचं बरोबर असेल, चुकीचं असेल हा भाग निराळा. पण हे मी त्याला एक्सप्लिसिटली सांगितलेलं नाही, की "बाबा रे, मी या विचारसरणीचा आहे." हे त्याचं एक्स्ट्रापोलेशन झालेलं आहे. आता इथपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाही, की त्यांनी त्याचा आडाखा मांडणं. मी जेव्हा मगाशी म्हणालो, की तो डेटा सेफ का नाही? की हा आडाखा ह्यांनी त्या प्लॅटफॉर्म त्यांच्या पर्यंत मांडत असतील तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. पण हा आडाखा बरोबर आहे. माझ्याबद्दलचं त्या टूलनी केलेलं भाकीत बरोबर आहे. हेच गृहीत धरून मला त्या अनुषंगाने कंटेंट दिसायला लागेल. आणि दुर्दैव परत असं, की कदाचित मलाही वाटायला लागेल, की "अरे चायला मी तसा आहे का?" आणि मी तसाच आपसूकपणे त्या विचारांचा नसतानाही बनायला जाऊ शकतो. हा सगळा काळ त्याच्यात आहे. आता ह्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी होऊ शकतो का? अर्थात होऊ शकतो. वाईट साधं आहे इलेक्शनमध्ये माझं मत बदलणं. माझं मतप्रवाह बदलणं एखाद्या व्यक्तीबद्दल हे सहज घडू शकतं. रादर घडतंय. मी मला बऱ्याच पॉलिटिकल पार्टीज ह्या करतात हे माहिती आहेत आणि त्यांचे काही कॅम्पेन्स मी बघितलेली आहेत आणि त्याच्यावरती हे सर्रास दिसतं, की हे या अर्थाने केलेलं आहे. पण त्याला ना आम्ही मार्केटिंगमध्ये सबकॉन्शियस ब्रँडिंग म्हणतो, की मी जेव्हा आता YouTubeवरती तुम्ही एखादी व्हिडिओ बघता ना, तेव्हा ते ॲड लिहून येतं किंवा आपण Googleवरती काहीतरी टाइप करून सर्च करता आधी बघा स्पॉन्सर्ड किंवा हां, त्यामुळे ते बघितल्यावर आता तुम्हाला माहिती आहे, की हे जाहिरात आहे. म्हणजे तुमच्या कॉन्शियस माइंडला हे माहिती आहे, की ही जाहिरात आहे आणि मग तुम्ही त्या पद्धतीने त्याच्याकडे बघता. पेपरमधली जाहिरात वगैरे तर आता कॉमन झाली. तो भाग मी म्हणत नाही. पण काही गोष्टी ह्या तुम्हाला वाटतात, की अरे ही जाहिरात नाही, ही बातमी आहे. तुम्हाला असं वाटतं, की अरे हा तर हा हा कंटेंट आहे, ही फॅक्ट आहे. पण ती ॲक्चुअली फॅक्ट नसताना ती जाहिरातच आहे आणि कारण माझं कॉन्शियस माइंडला ती जाहिरात वाटत नाही. माझ्या सबकॉन्शियसला ती वाटते. आणि सबकॉन्शियस माइंड ही जवळपास माझ्या मनाच्या 7/8th आहे. कॉन्शियस माइंड ही थोडासा टाइप ऑफ आइसबर्गसारखी 1/8th आहे. म्हणून तिथे ते जर काही झालं, तर माझ्या नकळत माझं मत बदलणं, माझी एखाद्याबद्दलचे विचार वेगळ्या पद्धतीने करणं, मॅनिप्युलेट करणं, हे या पद्धतीने सहज घडताना दिसतंय आजकाल. आता जसं आता तुम्ही सांगितलं, की पॉलिटिकल कॅम्पेनसाठी पण वापरतो किंवा अ, 2 प्रॉडक्ट एकमेकांशी कम्पीट करत असताना पण होऊ शकतो. तर ज्या स्पीडने एआय वाढतंय किंवा ते म्हणजे जसं मला वाटतं एक्झॅक्ट नंबर्स मला आठवत नाहीयेत. पण जेवढा वेळ इंटरनेट स्प्रेड व्हायला लागला किंवा जेवढा वेळ टीव्ही लोकांपर्यंत पोहोचायला, त्याच्यापेक्षा कैक पटीने वेळ कमी एआय म्हणजे मला वाटतं एक वर्षभराच्या आत सगळीकडे एआय पसरलं. सो ह्याला कंट्रोल करणं, हे मला वाटतं कायद्याने तर चॅलेंजिंग खूप आहेत. खूप कॉम्प्लेक्स गोष्टी म्हणजे मला वाटतं आत्ता सोशल मीडिया असेल किंवा इव्हन जे मोठे जायंट्स आहेत Google किंवा याच्यासारखे Apple, यांच्याबद्दलचे कायदे लिहिणं आणि तसे एक्सपर्ट असणं, हा पण एक थोडासा एक लॅक ऑफ एक्सपर्टीजचा इश्यू आहे. तर हे कायदे त्यांचे झाले पाहिजेल का असं तुम्हाला वाटतं का? आणि जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की कंट्रोल किंवा एक लिमिटेशन्स त्यांना लिमिटेड ॲक्सेस किंवा तुमच्याकडे जर ऑलरेडी खूप ताकद आहे, तर आम्ही तुम्हाला त्यात अजून फेल होतो ना, पूर्ण ताकद नाही देणार. तर असं कुठं कायद्याने किंवा असं करता येऊ शकतं का? करायला हवं हे गरज अगदीच मान्य आहे मला. म्हणजे ह्याच्यावरती काही ना काहीतरी लिमिटेशन, रेग्युलेशन्स, लॉज असायलाच हवेत या मताचा मी डेफिनेटली आहे. थोडीशी फक्त ह्याची मी बॅकग्राऊंड समजून अजून खोलात सांगतो म्हणजे हे का तितकं अवघड आहे, हे मला सांगायला सोपं पडेल. त्याच्यासाठी एक लक्षात घेऊयात आत्ता जगात ज्या काही म्हणजे एआयची आपण मानवी आयुष्याची जर कंपॅरिझन केली, तर साधारण 8-9 वर्षाच्या मुला-मुलीचा मेंदूच्या इक्विव्हॅलंट आत्ताचा एआय स्टेज आहे असं म्हणायला हरकत नाही. जे साधारण एक 2-2.5 वर्षाच्या आसपास त्यांनी ती स्टेज अॅक्वायर केली आहे. इमॅजिन करा काही काळात हा एआय जो माणसाच्या 8-9, 7-8-9 या वयोगटाच्या आसपास आहे, हा टीनेजमध्ये गेल्यावर काय होईल? तो अडल्टहूडला पोहोचल्यावर काय होईल? म्हणजे जसे
ह्या सगळ्या गोष्टी इथे वाढत जातील, तशा त्या पद्धतीने त्याच्यात अजून कॉम्प्लिकेशन्स हे डेफिनेटली येणार आहेत. सो ही एक त्यातली तो एक बाजू आपण म्हणजे काय इक्वेशन 1 सारखं एक लक्षात ठेवूयात. दुसरी बाजू त्यातली कशी गंमत म्हणून, की आज ज्या पद्धतीने मी डेटा वापरतोय, इंटरनेट वापरतोय, डेटा देतोय, डेटा शेअर करतोय, जे मगाशी मी सांगितलं, हे काय बंद नाही ना होणार. हे उलट वाढत चाललंय. माणसं नवीन-नवीन ॲड होत चालली आहेत. काल जितके लोकं इंटरनेट वापरत नव्हते, तेवढे आज वाढतायत. सो हा एक दुसरीकडे आपल्याला बघायला लागेल, की हा ट्रेंड अपवर्ड आहे. हा वाढत जाणारा ट्रेंड आहे. आणि फक्त भारतात नाही तर सर्वदूर. तिसरा, ह्या सगळ्यामुळे एआय ज्या काही ताकदीने डेटा अॅनलाईज करत होतं, तेही आता वाढत जाणार आहे. म्हणजे आपण अशा एका काळाबद्दल आत्ता इमॅजिनेशनमध्ये आहोत, की जिथे कदाचित मी आज काय करावं किंवा मी आज काय करू नये, अशा गोष्टीही माझ्यासाठी चक्क एआय ठरवेल का? या सगळ्या गोष्टींकडे आपण बघतोय. मग ह्याचे रिपरकेशन्स वेगवेगळ्या क्षेत्रात अर्थातच खूप जास्त. आय वोंट बी सरप्राईज्ड की म्हणजे आता ड्रोननी लढाया व्हायला लागलेल्याच आहेत, तर पुढचं एक चक्क डेटा या गोष्टीवरनं युद्ध झालं. मग ते कसं असेल वगैरे मला व्हिज्युअलाइजही करता येणार नाही. अशा पद्धतीचं झालं तरी मला नवल वाटणार नाही. आणि ह्याचं फ्युचर काय? हे तुम्ही चक्क ChatGPTला जरी विचारलं, की व्हॉट्स फ्युचर ऑफ एआय इन 5 इयर्स कदाचित त्यालाही माहीत नसेल. तेव्हा माणसांची तर गतच सोडा. बाकी तर आहेत, की अनेक नोकऱ्या जातील, नवीन नोकऱ्या होतील वगैरे आपण त्याच्याबद्दल बोलू नंतर कधीतरी. पण हे असं इतकं व्होलटाईल जग आपल्या पुढ्यात मांडलेलं आहे. आता व्होलॅटिलिटी आली, की एकतर अनसिक्युरिटी आहे प्रत्येक गोष्टीमधली आणि त्याच्यामुळे झालेले त्रास, त्याच्यामुळे होणारी कलह, त्याच्यातनं होणारा चिड संताप, ह्या सगळ्याच गोष्टी एका बाजूला आहेत. आता ह्याच्या बाजूनी दुसरी एक गोष्ट बघूया. हे परत इक्वेशन 2 सारखं लक्षात ठेवूयात. आता जनरेटिव्ह एआय स्पेसिफिकली आपण बघूयात. म्हणजे ज्याच्यामध्ये मी काहीतरी सांगतो, म्हणजे काय, मी 3-4 शब्द दिले, ह्याची कविता कर, ह्याची बातमी बनव, ह्याचं चित्र बनव, ह्याचा व्हिडिओ बनव. हे सगळं जेव्हा घडतंय, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे सगळे प्लॅटफॉर्म्स, हे सगळे टूल्स म्हणजे 1.5 कोटीच्या आसपास असलेले हे टूल्स सध्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवरती जे काही डेटा आहे तिकडनंच पुल आउट करतात. त्यामुळे इथे कॉपीराईट हा एक खूप मोठा प्रश्न बनून गेला. म्हणजे मी जेव्हा एखादी सांगितलं, की बाबा पु. ल. देशपांडेंच्या शैलीमध्ये मला अ, ह्या 3 शब्दांचा वापर करून एक ब्लॉग लिहून दाखव. हे प्रॉम्प्ट मी जर देत असेल, तर त्यांनी जनरेट केलेला जो काही कंटेंट आहे, ह्या कंटेंटचा कॉपीराईटचं काय करायचं बाबा? बरं आत्ता तसं काहीच नाही. मग त्याच्यावर गव्हर्न करायला शब्दांवरती गव्हर्निंग आहे का? तर शब्द तर मग मी म्हणेन, की मग तुझेही नाही आहेत. ते त्या टूलचे आहेत. मग टूलचा कॉपीराईट झाला का? किंवा मी एखादं चित्र बनवलं त्यातनं. ते चित्र मी उद्या विकायला गेलो, तर ते कोणाचं आहे? एखादं गाणं बनवलं, त्या गाण्याचा कॉपीराईट कोणाचा? असे अनेक प्रश्न ह्याच्यात येत जातात. अजून थोडं मी चित्र अजून कॉम्प्लेक्स करतो. ड्रायव्हरलेस कार आपल्याकडे आपण ऐकतोय म्हणजे Teslaनी बनवली आहे. एक बाय द वे गंमत म्हणून भारतात एक स्वायत्त ऑटोमोटिव्हज म्हणून एक खूप मस्त कंपनी आहे जी अ, ह्याच्यात काम करतीये. ड्रायव्हरलेस कार्समध्ये आणि असं म्हटलं जातं, मी बघितली नाही अजून त्यांची, पण त्यांची टेक्नॉलॉजी ही Teslaच्याही पलीकडची आहे असं ऐकून आहे. पण मी अजून ती गाडी मी बघितली नाही, मला माहीत नाही. पण आता एक इमॅजिन करा, की समजा या ड्रायव्हरलेस गाड्या आल्या रस्त्यावर. भारतात येतील का नाही, नाशिक, पुण्यात, महाराष्ट्रात येतील का नाही, हा नंतरचा मुद्दा, वेगळा मुद्दा. तर ह्याने एखाद्याला उडवलं रस्त्यावर, तुम्ही कोणाला पकडणार? गाडीत बसलेल्या पॅसेंजरला पकडणार तर म्हणला, की मी थोडीच गाडी चालवतोय. मालकाला पकडणार तर तुम्ही म्हणणार, की मी थोडीच गाडी बनवली आहे. तुम्ही त्या कंपनीच्या ओनरला पकडणार, तो म्हणणार, की "अरे मी लाखभर गाड्या बनवल्यात, प्रत्येकाची जबाबदारी थोडीच माझी आहे." आला प्रश्न पुढचा. मी अजून कॉम्प्लेक्स सिनारिओज करत जातोय, की अजून ह्याच्या पलीकडची गेस काय होईल? की फॉर इन्स्टन्स की माझा डेटा मी जेव्हा म्हटलो तसा की मी शेअर केला. तुमचा शेअर केला. आपल्या एका शहराचा, एका कंपनीचा, या सगळ्या गोष्टींचा शेअर केला. त्याच्यावरनं एकाने कोणीतरी प्रेडिक्शन्स बनवले, एकाने काहीतरी एक टूल वापरून काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या. चांगल्या उद्देशाने केल्या आणि ज्याचा सर्वसामान्य जनतेला फायदा होतोय, अशा पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण ते चांगलं असं म्हणूयात. म्हणजे माझं म्हणण्याचं कारण काय, की कार ही पण घातकच आहे ना आपल्याला.
कार वापरणं हेही शरीरासाठी घातक आहे. तुम्ही चालत या, फिट राहाल. पण आपण कन्व्हिनियन्स निवडलाय. इंटरनेट वापरणं तसं एका अर्थी घातक आहे. तुमची विचार करण्याची क्षमता बंद झाली आहे. शोधण्याच्या गोष्टीला म्हणजे टू सर्च याला आपण टू Google असा शब्द आता आजकाल वापरतो. त्यामुळे ती क्षमता बंदच झाली. तर तेही घातक आहे. मग ही गोष्ट पण म्हणजे एआय वापर वगैरे हेही आपण कन्व्हिनियन्सच्या पांघरुणाखाली चांगलं म्हणायला लागणारच आहोत काही दिवसांनी. पण हे होत असताना एका कोणीतरी त्याचा खूप छान काहीतरी चांगल्या अर्थाने वापर करून काही 4 गोष्टी बनवल्या. पण त्याच डेटाचा दुसरा एक कोणतरी काहीतरी एक मग घाणेरडा वापर पण करू शकतो. मग हे त्या 2 इंडिव्हिज्युअल्सच्या हातात गेलं. मी तर डेटा चांगल्या हेतूने शेअर केला होता असंही म्हणायला मी मोकळा. सो माझ्या हातात वापरकर्ता म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून यातलं काहीही नसणारे या गोष्टीची जाणीव मला अजून करून द्यायची आहे. या मगाचपासून सांगितलेल्या या सगळ्या सिनारिओजमध्ये, की माझ्या हातात काहीच नसणार आहे. आता आपण एक 2 उदाहरणं परत घेऊयात. मगाशी मी जे इलेक्शनचं उदाहरण दिलं कारण सध्याच आपल्याकडे नुकत्याच निवडणुका झाल्या वगैरे, वगैरे. एक मायकल कोझेन्स्की नावाचा एक माणूस होता. म्हणजे कॅम्ब्रिज एनालिटिकाचा फाउंडरपैकी वगैरे. या माणसाने 19 साली 2019-20 च्या आसपास एक पेपर जगात पब्लिश केला होता, की तुमचा डी-पी बघून आणि तुमचे अजून काही 4 गोष्टींचे संकेत बघून 75 ते 80% कन्फर्मेशननी त्यांनी जे काही मॉडेल बनवलंय, हे सांगू शकतं, की तुम्ही म्हणजे मनसेचे आहेत, का काँग्रेसचे आहेत, का राष्ट्रवादीचे, का बी-जे-पीचे. 19 सालची गोष्ट हां. म्हणजे आजपासून अनेक वर्षांपूर्वी. आता ही गोष्ट निराळी, की महाराष्ट्राचा पॉलिटिक्स हे एआयच्याही पलीकडचं आहे. कारण तुम्ही सो महाराष्ट्राचं पॉलिटिक्स हे एआयच्याही पलीकडचं आहे. ही गोष्ट मजेची सोडून द्या. पण हे जर तिथे घडू शकतं, तर आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचार करायचा झाला, मी सहज काही 4 गोष्टी ह्याच्यात प्रोव्होकिंग करू शकतो. काही वेळाने आपण अशाही गोष्टींचा सीन बघितलेले आहेत, की उद्या निवडणूक आहे. आज मला एका व्हिडिओ माझ्या WhatsApp युनिव्हर्सिटीवरती पॉप्युलर झाला आहे, की ज्यात अतिशय प्रथितयश एक हिंदी बॉलिवूडमधला अभिनेता मला सांगतोय, की अमुक एका पक्षाला मत करा. दुसऱ्या पक्षाला करू नका. किंवा एक अतिशय प्रथितयश क्रिकेटर मला सांगतोय, की हा जो उमेदवार आहे ना, हा उमेदवार चांगला आहे. आता आपल्याकडे सगळेच जण आपण या क्रिकेटर्सला असू देत किंवा बॉलिवूड स्टार्स असू देत, त्यांच्या कर्तृत्वानी ते आपल्या मनात इतके मोठे झालेत, की ते म्हणलेल ती ब्रह्मवाक्य असं आपण अक्षरशः म्हणायला लागतो. आता ते खरंच त्यांनी म्हणलंत का नाही? का हे एका अर्थी डीप फेक व्हिडिओज आहेत वगैरे, वगैरे. हे त्यांना कळाल्यावर, त्यांना मीडियामध्ये येऊन हे स्पष्ट करून सांगितल्यावर, लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचेपर्यंत इतका काळ मध्ये जातो, की तोपर्यंत मी त्या माणसाचं ऐकून मत देऊन टाकलं ना. सो डॅमेज इस ऑलरेडी डन. नंतर पुढे जे काय होईल ती सारवासारव किंवा अजून 4 गोष्टी होतीलच. पण तोपर्यंतचा जो काळ आहे, त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्याच आहेत. आता ह्या गोष्टी मॉनिटर करायला, की असं काहीतरी घडलंय. या अशा-अशा गोष्टी घडल्यात. हे मॉनिटर करायला आणि ते प्रूव्ह करायला. कारण आपल्याकडे आपल्या कोर्ट सगळ्या सिस्टममध्ये प्रूव्ह केलं तरच आहे ना. सो हे प्रूव्ह करायला काय आहे तुमच्याकडे? एक आत्ताच्या करंट सिस्टम्स किंवा करंट लॅब्समध्ये हा खूप मोठा चॅलेंज आहे, की ज्या गतीनं ह्यातले क्रिमिनल हा शब्द मला माहीत नाही कितपत बरोबर आहे. पण टेक्नो क्राईम्स असं मी शब्द वापरीन किंवा सायबर क्राईम्स वाढतायत. तितक्याच गतीनं ते पकडायला किंवा ते प्रूव्ह करायला तितक्या ताकदीच्या गोष्टी आहेत का? तर अनफॉर्च्युनेटली नाही. म्हणजे एक मजेचं पुढचं वाक्य फक्त कोणाला दुखवायचं नाहीये. काय ना सध्या चोरही अपडेट झालेत आणि ते आता सायबर क्रिमिनल झालेत. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना पकडण्याच्या मेकॅनिझम्समध्ये खरंच तितके अपडेशन्स, अपग्रेड्स झाल्यात का? चालू आहेत. मी बऱ्याच शहरांमधल्या सायबर पोलिसांबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे मला हा अंदाज आहे, की प्रयत्न आहेत. पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि पायाभूत सुविधांमध्ये असलेल्या खाम्यांमुळे अजून वेळ लागेल. पण प्रयत्न चालू आहेत त्या दिशेने. आत्ता आपण न्यूज आणि किंवा याच्याबद्दल किंवा WhatsApp युनिव्हर्सिटी ओव्हरऑल बघितली. अ, जे जुने युजर्स आहेत म्हणजे एआय वगैरे यायच्या आधी किंवा आपण असं म्हणू ज्या ब्रॉडबँड वगैरे होता.
तेव्हा एक डिग नावाची वेबसाईट होती. DIGG डिग नावाची आणि ती न्यूज बेस्ड वेबसाईट होती. पण त्याच्यावर न्यूज कुणी स्वतःहून येऊन द्यायचं नाही. जेवढे पण होतकरू न्यूजवाले किंवा ज्यांना न्यूज या क्षेत्रात जायचं आहे, सॉरी जर्नलिझम या क्षेत्रात, ते आर्टिकल्स लिहायचे त्यांच्या ब्लॉगवर आणि ते सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर मग लोकं त्यांना अपवोट वगैरे करायचे. मग त्याची एंगेजमेंट बघून ती न्यूज टॉपला यायची. म्हणजे लोकं डिसाईड करायचे, की काय महत्वाचं आहे, की ओव्हरऑल समाजासाठी काय महत्वाचं आहे. ते मला वाटतं ते एआयचं ट्रेलर होतं का अ, किंवा कारण ती वेबसाईट स्वतः डिसाईड करत होती कुठल्या ना कुठल्या. पण आता ती कुठे गेली, त्याचं काय झालं ते थोडंसं वेगळं आहे. पण हे एक ट्रेलर होतं, की हे आता वेबसाईट्समध्ये होत जाईल, की जे ऑपरेटर्स आहेत, ते ठरवतील किंवा एआयला ते असं प्रोग्राम करतील, की तुम्ही त्यांना याच पद्धतीने गोष्टी दाखवा आणि किती फरक पडेल हे जर का त्यांनी डिगसारखी टेक्नॉलॉजी त्यांनी एआयमध्ये रादर मी म्हणेन, की मी मगाशी जे रिकमेंडेशन्स म्हणालो ना, एआयतली पहिली जनरेशन किंवा पहिली स्टेज, हे त्याचाच एक प्रकार होतं. आणि सोशल मीडियावरती हे व्हायला लागलंय. म्हणजे माझ्या वॉलवर समजा माझ्या LinkedInला समजा 7,000-7,500 जण माझ्याशी कनेक्टेड आहेत. तर मला त्या सगळ्या 7,000-7,500 जणांचा कंटेंट माझ्या वॉलवर दिसत नाही. माझ्यावरती असा दिसतो, की जे LinkedInला वाटतं, की मला आवडेल. मला Instaवरती माझे काय बाबा शेकडो, हजारो फॉलोअर्स असतील किंवा कनेक्शन्स असतील, त्या प्रत्येकाचं मला काहीतरी फीडमध्ये दिसत नाही. आता ह्याच्यामध्ये ओके. अजून एक छोटीशी हं, हं. गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो, की अजून एक दुसरा फॅक्ट, की दिवसात म्हणजे 24 तासांमध्ये ऑन एन एव्हरेज इंडियन 51 वेळा सोशल मीडिया ॲप्स ओपन करतात. हां, वेगवेगळे म्हणजे Instagram असेल, Facebook असेल, LinkedIn असेल, Twitter असेल, वेगवेगळ्या वेळा. पण ऑल पुट टुगेदर दिवसात 51 वेळा वापरतात. आता 51 वेळा ओपन केल्यावर एव्हरेज टाईम स्पेंट हा 2.5 मिनिटं आहे. एकदा ओपन केल्यावर. एका ॲपला 2.5 मिनिटं आहे. म्हणजे 150 सेकंद. त्या 150 सेकंदांमध्ये मी किती गोष्टी बघतो, तर पुन्हा एव्हरेज हा 70 आकडा आहे. म्हणजे मी 70 स्क्रोल करत म्हणजे एका स्क्रोल मला 3 दिसत असतील. असे मी एका वेळी किती स्क्रोल करतो? तो प्रत्येकासाठी वेगवेगळा असेल, पण एव्हरेज भारताचा हा 70 आहे 2.5 मिनिटात. परत आपण थोडंसं मॅथ्स केलं, तर म्हणजे मी एका पोस्टवर 2 सेकंद देतो. 70 दुने 140 2.5 सेकंद देतो. 2 सव्वा 2 सेकंद देतो. म्हणजे लिमिट माझ्यासाठी कितीसं झालंय? तेवढंच. आता ह्या प्लॅटफॉर्म्सवरती प्रत्येकाला मी जास्तीत जास्त वेळ यायला हवंय. मग मला काय आवडतं तोच कंटेंट जर मला जास्त दिसला, तर मी कदाचित 2.5 पेक्षा 3 सेकंद थांबीन, सव्वा 3 थांबीन, 4 थांबीन. इथे परत ते डिक्ससारखं रिकमेंडेशन झालं. मग मला काय आवडेल याचा अंदाज घेत राहणं कंटिन्युअसली. मग तो घेण्यासाठी मागच्या एका प्रश्नाशी पुन्हा मी कनेक्ट करतो. तो अंदाज घेण्यासाठी आधी फक्त प्लॅटफॉर्मवरचाच डेटा अॅनलाईज करायचा. आता प्लॅटफॉर्म, बी-सी-डी-ई सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरचा डेटा अॅनलाईज करतोय. त्यामुळे कदाचित तुम्हाला हे घडलं असेल काहींच्या बाबतीत, की काय धरा Amazonवरती तुम्ही एक प्रॉडक्ट ॲड टू कार्ट केलं किंवा मेक माय ट्रिपवरती एक तिकीट बुक करेपर्यंत तुम्ही गेलात, पण फायनली बुक केलं नाहीत आणि तुम्ही Facebook ओपन केलंत, की तेच प्रॉडक्ट Amazonला ॲड टू कार्ट केलेलं ची जाहिरात तुम्हाला दिसते. बरं त्याचे समजा जर लाल रंगाचं व्हेरियंट तुम्हाला आवडलं असेल, तर लाल रंगाचं व्हेरियंटच तुम्हाला जाहिरात म्हणून दिसतं. आणि जवळपास पुढचे काही तास, काही दिवस ते भुतासारखं तुमच्या मागे, 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 मागे असतं. आता Facebookला, Amazonवर मी काय करतो हे का कळालं किंवा कसं कळालं? तर इथे पुन्हा तेच आलं. तर तुम्ही तुमचं म्हणजे कदाचित डिगलाही आनंद होईल जेव्हा तुम्ही यांना प्रश्न ऐकल्यावर. तर ते हो, म्हणजे सुरुवातीचा रिकमेंडेशन्स या नावाच्या टर्मिनॉलॉजीसच्या अंडर या गोष्टी होत होत्या. आता जे नवीन जनरेशन आलेले आहेत, आपण जेन झी आहे किंवा जेन अल्फा आहेत. त्यांनी तर ही टेक्नॉलॉजी आता जेन झीला जर आपण बघितलं, तर त्यांनी एआयची टेक्नॉलॉजी येताना बघितली. पण Facebook जे एक मॅच्युअर प्लॅटफॉर्म झालाय किंवा YouTube म्हणा किंवा ओव्हरऑल जेवढे पण आज टॉप प्लॅटफॉर्म्स आहेत, ते मॅच्युअर झालेले बघितलेत. आणि आपल्यासारखी जी जनरेशन आहे, त्यांनी हे प्लॅटफॉर्म सुरू होताना बघितले. सो वी नो की ते काय करतायत, काय घोटाळे असतात मागे. पण ह्यांच्या हातात जेव्हा ह्या गोष्टी येतायत, जेन झीच्या हातात किंवा आता जेन अल्फा आहेत 2011
2011 नंतरचे जेवढे पण आहेत ते जेन अल्फा, यांना तर ऑलरेडी डेव्हलप्ड एआय मिळणार हातात. म्हणजे आता ते शाळांमध्ये जातील, कॉलेज. सो ह्यांच्यावर याचा कितपत परिणाम होऊ शकतो आणि ह्यालाच एक कनेक्टेड क्वेश्चन म्हणजे जर का आपण डिजिटल मार्केटिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं, जसं आता तुम्ही सांगितलं, की Facebookला कसं कळतं, की मी मेक माय ट्रिप किंवा अजून एखाद्या गोष्टीपर्यंत. हे अजून ॲडव्हान्स होत जाईल हो, एआयमुळे हो. आणि प्लस युजर पण तेवढाच ॲडव्हान्स असणार. त्याला सगळं माहिती असणार. तर त्याच्यावर ह्याचा काय परिणाम होऊ शकतो? मग तो चांगला का वाईट? पहिला जो हाफ होता, की जेन झी आणि एआय. तर ही अशी जनता आहे, की ज्यांना बाय बर्थ मोबाईल प्लॅटफॉर्म्स मिळालेत, की त्यांच्यासाठी घरी फोन असणं किंवा घरी इंटरनेट असणं, हे कदाचित बाय बर्थच्याच आसपास झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांना त्याच्याबद्दलचं असं वेगळेपण किंवा त्याच्याबद्दलचं असं काही नाहीये. ते तेव्हापासूनच आहे. आता गंमत ह्या जेन झीची अशी झालेली आहे, जी कदाचित म्हणजे 90s किंवा त्याच्या आधीच्या जनरेशन्सपेक्षा वेगळी अशी होती, की त्यांचं ज्यावेळी साधारण त्यांचं टीनेज आलं किंवा जेव्हा हे लोकं इंडिपेंडंटच्या विचारसरणीत व्हायला लागले, त्यावेळी एखादी गोष्ट ठरवा किंवा एखादी गोष्टीचा निर्णय घ्या, तेव्हा इंटरनेटचंच बोट धरून घ्या. ह्या काळात होतं. म्हणजे मी 90च्या दशकातला असल्याकारणाने मला जर कोणी विचारलं, की कुठे हॉटेलला खायला जायचं, तर कदाचित अजूनही बाय डिफॉल्ट मी एखाद्या मित्राला फोन करून विचारतो. पण जेन सगळा जो कालखंड धरला, त्यांच्या मनात पहिलं इंटरनेटच येतं. म्हणजे सो मच सो, की आता सायकॉलॉजीनी प्रूव्ह झालेला भारतीयांसाठीचा एक रोग हा शब्द वापरायलाही हरकत नाही. जो जवळपास 90 ते 93% लोकांना ज्यात स्त्रियांची आणि तरुणांची संख्या जास्त आहे, तो म्हणजे रोपो. म्हणजे काय रिसर्च ऑनलाईन, पर्चेस ऑफलाईन ऑर ऑनलाईन. म्हणजे कुठलीही गोष्ट खरेदी करायच्या आधी, ही जी जनरेशन आहे, हे पहिल्यांदा ऑनलाईनच शोधतात. मग त्यांना ऑनलाईन एखादी गोष्ट मिळाली, उत्तम. नाही मिळालं, तर ती कंपनीच वाईट. ह्यापर्यंत यांचं एक्स्ट्रापोलेशन होतं. हो ना, चांगलं वाईट ह्याच्यात पडायला नको. धिस इस द फॅक्ट फॉर अँड वी नीड टू एक्सेप्ट इट. त्यामुळे अशा पद्धतीत ही जनरेशन असल्या कारणाने ती लोकं आता साधारण त्यांच्या जेव्हा मिड-20मध्ये आहेत किंवा करियर स्टार्टिंग फेजमध्ये आहेत, त्यांचं मला खरंच इतकं कौतुक वाटतं आणि अप्रूप वाटतं, की त्यांना त्यांच्या स्टार्ट ऑफ करियरलाच एआय मिळालंय. त्यांच्या स्टार्ट ऑफ करियरच्या दिवसातच एआय ग्रूमिंग स्टेजला आहे, ब्लूमिंग स्टेजला आहे आणि जवळपास ते रिटायर होईपर्यंत त्यांच्याबरोबर एआय राहणार आहे. आता ह्याच वेळी ह्याच जनरेशनचा असलेली ड्रॉबॅक किंवा फ्लॉ साइड म्हणून बघायला गेली किंवा चॅलेंजिंग साइड म्हणूयात आपण. ही अशी असणार आहे, की ज्या गतीने लेट्स से 90sच्या लोकांसाठी टेक्नॉलॉजी बदलत होती, वाढत होती किंवा माझ्या आधीच्याही जनरेशनसाठी ज्या गतीनं टेक्नॉलॉजीचा स्पीड होता, त्यापेक्षा ह्यांच्यासाठी तर खूपच जास्त आहे. बरं ह्या लोकांनी म्हणजे जेन मधल्या लोकांनी अ, जी काही पहिल्या ग्रोथ बघितली आहे किंवा टेक्नॉलॉजीचं चेंज बघितलाय, हा आत्ता आलेला आहे त्यांच्यासाठी. म्हणजे इंटरनेट किंवा कॉम्प्युटरायझेशनच्या नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जो काही बदल झालाय, तो आत्ता पहिल्यांदा झालाय. आणि इंटरनेट आणि कॉम्प्युटरायझेशनच्या नंतर यांचा जन्म झाल्या कारणाने, यांच्यासाठी पहिलं काहीतरी असं बदल किंवा हॅवॉक म्हणूयात, हा साधारण त्यांच्या मिड-20sमध्ये झालाय. आणि तोपर्यंत त्यामुळे त्या अशा हॅवॉककडे कसं बघायचं, काय बघायचं, ह्याचं एकतर बॅकग्राऊंड नाही. पण त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला झालाय. त्यामुळे ॲक्चुअल करियर फेजमध्ये त्यांच्या तो सुरुवातीला असणार आहे. आणि असं आता भाकीत आहे, की दर 7-8 वर्षांनी असे टेक्नॉलॉजिकल अपडेशन्स, अपग्रेडेशन्स किंवा चेंजेस होत जाणार आहेत. तर ह्या जेनझीसाठी ही अडॅप्टॅबिलिटी नावाची गोष्ट अजून जास्त मजेशीर राहणार आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल एकतर कौतुकही आहे आणि अप्रूपही आहे आणि त्यांच्या मात्र ह्या पुढच्या सगळ्या या अडॅप्टॅबिलिटीबद्दल ती लोकं कशी असतील, याच्याबद्दल बघायला खरंच एक मजा येणार आहे. आता जेन अल्फाबद्दल जर बोलायचं झालं, जे 11-12च्या नंतरची सगळी जनता आहे. ज्यांच्या किंवा इव्हन अगदी 19-20च्या आसपास ज्यांचा जन्म झालाय आजच्या काळातली, ह्यांच्यासाठी डे 1 पासून रिकमेंडेशन्स हा भागच आहे. म्हणजे माझ्या मुलीचं उदाहरण देतो. आता 6 वर्षाची ती होईल. तिच्यासाठी एखादी गोष्ट जर घरी मागवायची आहे, तर ती चटकन म्हणते, "ब्लिंकिट कर ना."
ती चटकन एखादी गोष्ट जर तिला शोधायची आहे, तर ती व्हॉईस सर्च करते. माझ्याहून जास्त कदाचित लवकर तिला एखादा व्हिडिओ YouTubeवर सापडतो. तिला एखादी गोष्ट कुठल्या ॲपवर कधी मिळेल याच्यासाठी म्हणजे एक्सेप्टन्स ऑफ डिजिटल हा तिच्यासाठी खूपच फार पुढचा आहे. जितक्या लवकर माझाही कदाचित अजून होत नसेल, पण म्हणून तिला ते वापरता येतंय का? तर आत्ता कदाचित तितकं नसेल, पण तिच्यासाठी विचारातच आत्तापासून हे असं आहे असल्याकारणाने ते लोकं म्हणजे जेन अल्फा ही लोकं एआयचा सुप्रीम वापर करतील. कारण त्यांना डे 1 पासून त्यांच्यासाठी ते स्थित्यंतरच नाहीये. त्यांच्यासाठी धिस इस हाऊ इट शुड बी. म्हणजे अगदीच म्हणजे एखादी गोष्ट यायला जर म्हणजे ऑर्डर केलेली एखादी गोष्ट यायला जर 8 दिवस लागतात, तर हे त्यांना कन्सेप्ट म्हणूनच मान्य नाहीये. हा जो फरक आहे ना, जो ह्यांच्यासाठीचा आहे, त्यामुळे माझ्या मते इफ ट्रेंड किंवा इफ दे आर लॉजिकल जे डेफिनिटली ते आहेत आणि जे अतिशय सुप्रीम आहेत म्हणजे इन टर्म्स ऑफ देअर थॉट प्रोसेस, ते माझ्या मते सगळ्यात बेस्ट युजर्स ऑफ एआय असतील. अगेन परत मी म्हटलं तसं, की एक्स्ट्रीम्स दोन्ही साइडला आहेत. ते चांगल्या बाजूनी वापरू शकतील किंवा ते काही हजार्डस गोष्टींमध्येही वापरू शकतील. पण आय हॅव माय बेट्स ऑन जेन अल्फा स्पेसिफिकली फॉर एआय युसेज आणि त्यांच्यासाठी ते खूप ऑर्गॅनिकली झालंय म्हणून बाकी काही नाही. ओके. अ, हे झालं जेन अल्फा किंवा जेन झीसाठी. आता एक मूव्ही आली होती, हर नावाची इंग्लिश. हां, हां, 2013. 13 मध्ये. तेव्हा त्यांनी एक एआयची कन्सेप्ट आपण असं म्हणूयात, की त्यांनी ना, ज्या प्रकारे ती मूव्ही बनवली किंवा ते एक ह्युमन आणि एक कॉम्प्युटरचं जे एक रिलेशनशिप आहे, रिलेशनशिपच म्हणता येईल, ती मूव्ही बघितल्यानंतर, ते किती डीप जाऊ शकतं. ते त्यांनी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. तर तुमचं याच्यावर काय मत आहे, की हे पुढं होईल का खरंच, की किंवा हे जे आता तुम्ही सांगितले जेन अल्फा आहेत किंवा जे हे असे दिवस बघतील का जे हरमध्ये दाखवलेत ते? मी थोडासा सगळ्यांसाठी तर हरचा एक म्हणजे काय आहे हे सगळ्यांसाठी जस्ट सांगतो. कारण सगळ्यांनीच तो बघितला आहे का नाही मला माहीत नाही. असेलही कुठल्यातरी ओ-टी-टीवर तो अजून असेलही बहुतेक मला माहीत नाही. Netflixवर असं कुठेतरी. तर काही नाही एक माणूस आणि एआय चॅटबॉट म्हणूयात, मशीन लर्निंग म्हणूयात किंवा यांचं एकमेकांचं नातं ह्याच्यावरती संभाषण करणारा अतिशय छान मूव्ही. आता थोडंसं कट टू एक मधल्या काळात घडलेल्या म्हणजे 13 मध्ये तो आला. ते आत्ता नजीकच्या काळातल्या एक 2-3 वर्षातल्या एक काही घडामोडी सांगतो. इजिप्तमधली मी माझ्या वाचनात आलेली पहिली घटना ही 2022चा एंड किंवा 23 ची सुरुवात असेल. जेव्हा इजिप्तमधली एका 36 वर्षाच्या बाईंनी एका चॅटबॉटशी लग्न केलं. आणि त्याच्या आधीही घडलेले असतील, पण मला अ, माझ्या वाचनात आलेली पहिली घटना. तिथं अनेक मॅगझिन्सनी इंटरव्ह्यू केला, की "बाबा असं काय तू म्हणजे असं काय केलंस?" वगैरे, वगैरे. तर तिने बरीच उत्तरं दिली. त्यातली एक 2-3 मजेशीर कारणं होती, की मी चॅटबॉटशी लग्न केलं कारण हा माझं सगळं ऐकतो. दुसरं सांगितलं, की हा माझी कंपॅरिझन कोणाशीच करत नाही. आणि मी बोलत असताना हा बाकी कोणाकडे लक्ष देत नाही. आता गंमत म्हणून बघायला गेलं तर वरकरणी ही तिन्ही कारणं विचार केला तर अरे हे बेस्ट आहे. हेही वाटू शकेल. आता खोलात जाऊन जर अजून थोडासा विचार केला तर ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे असा विचार केला तर मला दरवेळी जे काही माझ्याशी बोलायला, गप्पा मारायला जे काही सपोर्ट म्हणून लागतं, ते हे करू शकतं का? तर हो. मला जो काही माझ्या गोष्टी शेअर करायला, बऱ्याचदा त्याच्यावरती काय उपाय ऐकायचे असतात त्यातला भाग नाही. पण मला फक्त काहीतरी डंप करायचं असतं माझे. ते करायला हे उत्तम आहे का? सर्वोत्तम आहे. बरं मी काय करतोय हे 24 तास ऑब्झर्व्ह करून माझ्या आवडी कळून माझ्याशी गप्पा मारणाऱ्या माणसापेक्षाही हे बरं आहे. बरोबर? सो अशा अनेक गोष्टींचा जर विचार केला, तर ह्याच्यात गैरही काही नाही. हं. अ, जपानमध्ये पण ह्या प्रमाणात खूप गोष्टी आता वाढलेल्या आहेत, की जिथे चॅटबॉट्स बरोबर तुमच्या चक्क घरातली एक व्यक्ती असल्यासारखं एआयचं उपकरण तुमच्याकडे राहतंय. आपल्याकडेही Alexa वगैरे या गोष्टी आता बऱ्यापैकी प्रमाणात हे झालेल्या आहेत. त्यामुळे मजेतनी एक वाक्य मी बऱ्याचदा कुठल्याही कॉलेजमध्ये एआयवरती सेशन्स घेताना म्हणतो, की एआय फक्त तुमची नोकरी नाही खाणार आहे. कदाचित अशा गोष्टींमध्येही तुम्हाला त्रास देईल. थोडा अजून वरच्या पातळीला किंवा सायकॉलॉजिकली जर बघायचं झालं, तर मला गैर म्हणून ह्याच्यात काहीच वाटत नाही. म्हणजे किंवा अननॅचरल आहे का?
तर ही गरज आहे. म्हणजे दरवेळी दर पिढीजनिक आपण बदलतोय. म्हणजे मग आता म्हणजे अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या नातेसंबंधांबद्दल गप्पा मारत असताना हे आहेच आहे. ऑन द सेम पॉइंट ऑफ व्ह्यू झेनोबॉट्स नावाची पण एक कन्सेप्ट आहे, की बॉट्स हू कॅन रिप्रोड्यूस. ते काय, कसं वगैरे सोडून देऊ. पण अशीही आलेली आहे. आता त्यामुळे माणूस आणि रोबोट्स किंवा माणूस आणि एखादी टेक्नॉलॉजी यांचं नातं किंवा यांचं इंटिमेट रिलेशन हे दिसण्याला लागलेले आहेत. जे कदाचित हरमध्ये त्यांनी तेव्हा कपोलकल्पित वाटत होते. पण आता सत्यात घडायला हरकत नाहीत आणि मला आय वोंट बी इव्हन सरप्राईज्ड की आपल्याकडेही अशी काही उदाहरणं दिसायला लागतील. त्याच्याबद्दलचा लोकांचा एक्सेप्टन्स कसा असेल, त्याच्याबद्दल म्हणजे अगदीच केसेस वगैरे होतील, ते होणारच. म्हणजे त्याचा काय आपल्याकडे काही इश्यू नसेल. पण ह्याच्यात अननॅचरल असं मला काही वाटत नाही. कारण ही शेवटी माणसाची गरज आहे. मला ती जर गरज दुसरी व्यक्ती, जीवित व्यक्ती जर कडनं मिळत नसेल, तर मी या एका यंत्राशी गप्पा मारल्या तर काय गैर आहे, असं मग आता थोडासा प्रॅक्टिकल लिबरल विचार म्हणून मी सांगेन त्याच्यात. शेवटी ती मला शेअरिंग ही एक गोष्ट आपण बघितली तर. आता ह्याचा ह्युमन रेसला काय प्रॉब्लेम आहे? असं म्हणायला गेलं तर खूपच जास्त. कारण मग माझ्या सगळ्या जडण-घडणीतच मुद्दा बनायला लागतो, की जी सगळी गोष्ट आपण कायम म्हणत आलोय, की म्हणजे वी आर सोसायटल ॲनिमल्स. आपण एकमेकांबरोबर एक घडणारी किंवा जीवन व्यतीत करणारी माणसं आहोत. त्या कन्सेप्टलाच इथे चॅलेंज आहे का? तर हो, तिथे आहे. मग ह्याच्यातनी बाकी मग लोकसंख्येचे प्रॉब्लेम्स असू देत, बाकी मानसिक ताण-तणावाचे प्रॉब्लेम्स असू देत, असे विविध गोष्टींवरती वेगवेगळ्यावरती आपण बोलू शकू. पण हे आहे आणि अतिशय प्रॅक्टिकली लिबरलपणे आपण ह्याच्याकडे बघायला काही हरकत नाही. जसं आता हरबद्दल विचारलं मी, की आपण बोललो. तसं एक मी मला ॲप प्लॅटफॉर्मचं एक्झॅक्ट नाव नाही आठवत. पण त्यांनी एआय बेस्ड असा टूल काढलेला, की तुम्ही आत्ता तुमच्या आजूबाजूचे जेवढे मित्र-परिवार आहेत, त्यांचा आवाज रेकॉर्ड करून ठेवा. त्यांचा व्हिडिओज रेकॉर्ड करून ठेवा आणि ते गेले, की तुम्ही त्याच्याबरोबर गप्पा मारा. सो एआय कॅन क्रिएट दॅट इमेज आणि मग तुम्ही त्यांच्याबरोबर जसं तुम्ही रेग्युलर कारण त्यांच्या थॉट्स, त्यांचे विचार करण्याची पद्धत, ते सगळं तुम्हाला एआय सगळं फील करून आता देईल. गंमत म्हणून सांगूयात, मगाचच्या प्रश्नात मी ह्याची चांगली बाजू सांगितली. आता ह्याची दुसरी बाजू पण घेऊयात. हे इमोटिव्ह इंटेलिजन्सवरती काम करणारा हा सगळा भाग आहे. पण गंमत काय, की ह्याच्यात कदाचित मला ती अ, कोणीतरी माझ्या पाठीवर थाप मारतंय, म्हणजे समजा माझे वडील नाही आहेत, तर ते मला या सगळ्या भावनेतून त्यांचा आवाज ऐकू येऊ शकेल. मला असा भासही होईल व्हर्चुअल रिअॅलिटीमधनं किंवा हेप्टिक ग्लोव्हज वगैरे टेक्नॉलॉजीचा वापर करून, की कोणीतरी माझ्या पाठीवरती थाप मारली आहे त्यांच्यासारखी. पण ती ऊब नाही जाणवणार. ते इमोशन्स, ते एक्सप्रेशन्स नाही येणार. ते घडेल. म्हणजे ते कदाचित तोच आवाजही मला ऐकू येईल. पण म्हणजे समजा माझ्या आईचा आवाज ती गेल्यावर मला ऐकू येईल का? तर येऊ शकेल. पण तिची ममता जाणवेल का नाही माहिती. हा जो त्यातला जो कोशंट आहे ना, की जो एक्सेप्टिंग किंवा टिक मार्क सारखं आहे ते. पण जी ॲक्चुअल गोष्ट ज्याच्यासाठी मी ते हवंय, ते मला माहीत नाही. पण पुन्हा एक थोडंसं हे दुर्दैव असं आहे, की खरंच आता ते नातं तिचं राहिलंय का? का ते तेवढ्यापुरतंच असेल तर म्हणजे एक्झॅक्टली. मैत्रीबाबत फॉर इन्स्टन्स म्हणूयात, की तेवढंच पुरतं असेल तर काहीच इश्यू नाही. पण ही जी आहे ना, मी या गोष्टी म्हणालो, की ज्या इंटँजिबल आहेत. पण त्या जाणवताना म्हणजे मी एखाद्या मित्राला खूप वर्षांनी भेटल्यानंतर मिठी मारल्यावर जो मला होणारा आनंद आहे, हा नाही डिस्क्राईब करता येणार. मला कदाचित त्याचा आवाज ऐकू येईल. मी म्हटलं तसं, की व्हर्चुअल रिअॅलिटी किंवा अशा अजून 10 गोष्टींचा वापर करून मला ते कदाचित सेन्सेशन येईल. पण तो अनुभूती होईल का? आय एम डाउटफुल. एक्झॅक्टली. आपण शेवटाकडे वळूया. त्याआधी मला एकदम आठवलं म्हणून मेन्शन करतो, की एआयमुळे आता भूतांचे जॉब पण जातील का काय? असं भूतांचे भूतांचे? कारण ते जर अशा गोष्टी बनवत असतील आफ्टर डेथ एखाद्या माणसाची, तर होऊ शकतं. एनिवे नेव्हर नो, की म्हणजे भूत ही कन्सेप्टच आता काय अजून काय वेगळी होते का माहीत नाही. एक्झॅक्टली. एनिवे आपण थोडा शेवटाकडे जाऊयात, की डार्क वेब त्याच्याविषयी थोडं आपण बोलूयात, की डार्क वेब हे ऑलरेडी ज्याला ऑलरेडी डार्क
वेब जे आपण असं म्हणतो की 97% इंटरनेट तेच आहे. आपल्याला जे दिसतं ते हार्डली 2-3% आहे. एआय आल्यामुळे ह्याच्यावर तर 100% म्हणजे मला तर वाटतं की हे 3% वापरण्याच्या आधी यांनी ते वापरून ते मोकळे झाले असतील आणि डार्क वेबवर जाणं म्हणजे एक इटसेल्फ इट्स अ रिस्की. त्यानंतर त्यात हॅकिंग आहे, क्राईम आहेत. तर हे ट्रेस करणं किंवा डार्क वेबमध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण पब्लिकली पण सांगू शकत नाही, तर त्याच्यावर या एआयचा काय परिणाम होऊ शकतो? स्पीड वाढेल याचा. म्हणजे ज्या गतीनं हे घडत होतं, त्याचा स्पीड नक्की वाढेल. दुसरं ऑथेंटिकेशन पेक्षाही एक्सेप्टन्स, मला खरं वाटणं एखादी गोष्ट, हे अजून वाढेल. म्हणजे डार्क वेबमध्ये हा जो मुद्दा असायचा, की ह्याची विश्वासार्हता. कारण ती जर विश्वासार्हता कमावली, तर लोकं अजून ह्याच्यात या जाळ्यात अडकतील. ते होण्यासाठी पुन्हा एआयचा फायदा आहे. एक अतिशय जुजबी उदाहरण देतो. मुद्दामून नाव न घेता. समजा एक विचार करूयात, की एका बँकेचा सगळा डेटा काही प्रमाणात या प्लॅटफॉर्म्सला मिळाला. तर आता हेही करता येणं शक्य आहे डार्क वेबवरनं, की तुम्हाला फोन येताना तुमचा अमुक-अमुक अकाउंट नंबर आहे. त्याच्यात तुमचं असं-असं हे लोन्स आहेत. या गोष्टी आहेत. आता इथे ना आम्हाला तुमच्यासाठीच आम्ही फ्लेक्सी रेट्स बनवलेले आहेत. अशा-अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल तिथे क्लिक करा. आतापर्यंत कुठल्याच म्हणजे अशा पद्धतीचे कॉल्स आपल्याला यायचे बऱ्याच अशा वेब सीरीज पण आता आहेत. तिथे ह्या इतक्या पर्सनलाइज्ड कंटेंट किंवा पर्सनलाइज्ड डेटाचा अभाव होता. जो थँक्स टू एआय त्याच्या एनालिसिसचा स्पीड हा इतका मोठा असेल, की तिथे सहज घडू शकेल. मी अतिशय मगाशीच म्हटलं, की मी अतिशय जुजबी उदाहरण देतोय, जेणेकरून तुम्हाला अगदी टिप ऑफ आइसबर्ग तरी कळेल. पण किडनॅपिंग असू देत, बेटिंग आहेत आपल्याकडे, ऑनलाईन पत्त्यांचे इतके वाढलेले गेम्स आहेत. काय एखाद्या प्लॅटफॉर्मवर टीम बनवा आणि पैसे कमवा. या सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा एआय येणारच आहे. आणि ते तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल, की जेणेकरून तुमचं म्हणजे मनोरंजन तर होतंय. तुमच्या आवडी-निवडी तर जपल्या जातायत. तुम्ही जिंकताय, तुम्हाला पैसे कमवताय असा एक एक आभासी दुनिया. तुमच्या समोर जग पण आहे. पण खरंच त्याचा तुम्हाला फायदा होतोय का? खरंच तुम्हाला त्या गोष्टी हव्या त्या पद्धतीने घडतायत का? किंवा खरंच तुमच्या फायद्याच्या त्या गोष्टी आहेत का? हा विचार तिथे घडत नाहीये. ओके. तुम्ही जसं आता काही टूल्स बाबतीतही बोलले, की बरेचसे टूल्स एआयमध्ये येतील. तर तुम्ही तुमच्या पुस्तकातही काही टूल्स लिहिले, तर त्याच्यावर थोडंसं आपण एक प्रकाश टाकाल का? एआयच्या बटव्यातून या नावाचं माझं मराठीतलं पुस्तक आणि मराठीतलं एआय टूल्सवरचं हे पहिलंच पुस्तक आणि अतिशय आनंदाने सांगू इच्छितो, की पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर साहेबांनी त्याची प्रस्तावना दिली आणि हे असं पुस्तक मराठीत झालं याचा त्यांना खूप आनंद होता. मग अनेक मान्यवरांनी या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या. त्यांचे आशीर्वाद या पुस्तकाला लाभले आणि एप्रिल 2024 मध्ये त्याची पहिली आवृत्ती आली आणि आतापर्यंत जवळपास 3-4 आवृत्त्या ह्याच्या झालेल्या आहेत आणि अनेक विविध ठिकाणी महाराष्ट्रात हे पुस्तक जातंय, लोकं वाचतायत आणि नुसतं न वाचता ह्या टूल्सचा वापर करतायत. याचा मला अतिशय आनंद आहे. या पुस्तकामध्ये 48 वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे आपल्या आयुष्यातले वेगवेगळे 48 क्षेत्र घेतलेली आहेत. मग व्यवसाय असू देत, शिक्षण असू देत, शिकवणं असू देत, ते अगदी मोबाईल ॲप बनवणं असू देत, एचआर, अकाउंट्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट इथपासून ते अगदी स्वयंपाक करणाऱ्यापर्यंत. या अशा वेगवेगळ्या 48 क्षेत्रांमध्ये कुठली 180 टूल्स वापरता येतील, याचं कंपायलेशन म्हणजे हे पुस्तक आहे. आणि नुसतं टूलचं नाव न देता ते टूल काय करतं आणि कसं वापरायचं, हे या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कॉमनली माहिती असलेली नेहमीची एक 4-5 टूल्स सोडता ही एवढं मोठं हे प्रकरण आहे. हे या पुस्तकात दिलंय आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्सनी ते पुस्तक घ्यावं आणि ते टूल्स वापरून बघावीत, अशी मी त्यांना नक्कीच विनंती करीन. नक्की. ओके. अ, खूप इंटरेस्टिंग ॲक्चुअली टॉपिक आहे एआय आणि ओव्हरऑलच आहे आणि मगाशीच सरांनी पण पुस्तकाबद्दल सांगितलं एआयच्या बटव्यातनं. तर त्यातले जे टूल्स आहेत किंवा ते टूल्स वाटतं तुम्हालाही डेली बेसिसवर वापरता येणाऱ्या ज्या टूल्स आहेत त्याच्याबद्दल मेन्शन केलंय. सो हे पुस्तक जे आहे त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो. तुम्ही जाऊन चेक करा. सो
आज आपण एआय आणि बऱ्याचशा खरं तर अजून भरपूर प्रश्न आहेत. पण पार्ट 2 आपण ते करूयात आपण. पार्ट 2 करूयात त्याचा. पण आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आपण एआय आणि जेन झी, जेन अल्फा त्याच्यावर किंवा इव्हन डिजिटल मार्केटिंगवर पण आपण बघितल्यात. अ, काही मूव्हीज आल्या त्याच्यावर आपण थोडा फोकस ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न आपला मला वाटतं की आपण प्रयत्न केला की पूर्ण टॉपिक करेल, पण तो टॉपिकच इतका साध्य वास्ट आहे करता. की सो तुम्ही आज आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल खरंच थँक धन्यवाद. सो मच आणि या अनुषंगाने आणि या प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही हे सगळे विचार, हा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मला दिलीत. कारण माझं एमच ते आहे, की विविध लोकांनी एआय या विषयाबद्दल अवेअर व्हावं आणि तुम्ही ती संधी दिलीत त्याबद्दल मनापासून आभार. थँक थँक